नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर रात्रीचे वाजलेले आहेत 10। आता मी चाललेलो आहे चेंबूरला। चेंबूरवरून जाणार पनवेल आणि एका ठिकाणी चाललो आहे फिरायला मित्राच्या इकडेच गावी। कुठे चाललो ते तुम्हाला नक्कीच सांगेन थोड्या वेळामध्ये। तर व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा। खूप दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते, तर आज व्हिडिओ येत आहे। आणि दक्ष बघा, मी चाललो आहे फिरायला पण दक्ष खुश आहे। बाय दक्ष। चला तर आपण निघूया लगेच। मित्र माझा निघाला विक्टोरीवरून, तर लगेच निघूया। पनवेल गाडी येईल आणि ज्याच्या घरी चाललो तो आता येतो बघा, लाल टी शर्ट वरती बॅग बिग घेऊन मस्त एकदम हिरो सारखा येतोय। आला ह्याच्याच घरी चाललो आपण गावाला। तो पनवेलला गर्दी बघा किती आहे गावी जाणारे। चला आता आम्ही निघालो गावी जायला। कुठे बसलोय बघा, VIP सीट नॅचरल AC। चला आता रत्नागिरीला आम्ही पोहोचलोय। चला आता आम्ही आलो तिथे महेशच्या इकडे। स्टेशनच्या बाहेर जाऊया, बहुतेक पब्लिक इथे पण उतरलेत। हा इथे महेश। चला आता जाऊ। गाडी आहे का आपल्याला? चला इथून जायचं बाहेर। ओळखीचे रिक्षावाले भेटलेले आहेत इथे। आता आम्ही चाललो आरगावमध्ये रिक्षाने। नजारा बघा बाहेर किती मस्त आहे। इकडे आम्ही पोचलोय। हे महेशचं घर आहे, महेशचा बंगला। हा महेश आणि ही नदी, पण नदीला पाणी नाही आहे, पावसाळ्यामध्ये यावं लागेल त्यासाठी। चला आता जाऊया। छोटू उठला बघा महेशचा आवाज ऐकून। किती मस्त फुलं आहेत बघा। चला आता महेशच्या घरी जाऊया। महेशच्या घरी नाश्ता करायला। तू काय बोलतोस? बोल ना काहीतरी, बोल ना बाबू, बोल ना, मी व्हिडिओ काढतोय। बोल। लाजतो तू बोल ना काहीतरी, बोल। पप्पांना पाठवतो तुझ्या व्हिडिओ। नको या नाश्ता मंचुरियन नाश्ता आहे, डोसा, चटणी आणि बटाट्याची भाजी। तू शेती करणार तुझे? तू स्कूलला तुला जायचं नाही मुंबईला? म्हणजे शाळेचं ॲडमिशन कॅन्सल करायचं फातिमामधलं। आता तू जाशील ना तर सांग त्याला। गावच्या शाळेत टाकू, गावच्या शाळेमध्ये टाकू तुला? गावच्या शाळेत टाकायचं का? मग तू शिकणारच नाही का? पुढे सांभाळणार पुढे। तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं। मग तू गुरु सांभाळते का?
विठ्ठल रुक्मिणी मंदिर महेशच्या वाडीतलं. पाया पडला का? मधल्या वाडीतलं मंदिर एकदम जुन्या पद्धतीमध्ये आहे बांधलेलं, लाकडाच्या ह्याच्यामध्ये. आणि इथे स्तंभ. आता आम्ही चाललो महेशच्या शेतामध्ये. महेशच्या शेतामध्ये बघा इथे कंपाऊंड घातलंय. महेश पाहणी करतोय. बरोबर खांब लावलेत की नाही? हाय कर. महेशच्या भावाचा मुलगा. आणि इथे महेश आता झाडं लावणार आहेत आंब्याची, काजूची. बघू आता आम्हाला खायला कधी मिळतात आंबे काजू. ते करवंद राहिले आहेत. या करवंद खायला. कोकणचा रानमेवा. थांबा काढून दाखवतो. करवंद आंबट 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 डान आहेत. नजारा बघा किती भारी आहे, एकदम सुंदर. आणि हा इथे मंदिर. हा कुठला मंदिर आहे महेश? वेताळेश्वराचं मंदिर आहे इथे. आणि इथे डोंगर असा मस्तपैकी. आणि इथे बघा गुरं चरतायत, गाई बैला. आणि हा असा याचा कंपाऊंड आहे. इथे झाडे लागणार आंब्याचे. याची जागा आहे ना? तुझी जागा आहे ना? शौर्य शेठ. शेठ इकडे बघा, तुझी जागा आहे ना? तर मस्त एकदम डोंगर वगैरे, सूर्य भगवान. आणि मी या शेतात आलो आहे. मस्त वाटते. आता आम्ही आलो तिथे गावदेवाच्या मंदिरामध्ये. केदारली महाराज ना रे? केदारली महाराज. आता बघूया मंदिरात जाऊया. बाहेरून बघा मस्त वाटते कळशाने. आणि इथे समोरून एंट्री आहे. आणि हा असा रस्ता. हा वरती पुढे गावात रस्ता जातो. चला तर हा एंट्रन्स आहे. वरती बघा नाव लिहिलं देवाचं, केदारलिंग मंदिर. तर आपण आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया देवाचं. हा इथे स्तंभ. आणि इथून एंट्रन्स. इथे तुळस लावलेली आहे समोरच. चला आता आतमध्ये जाऊया. आता इथे गेट बंद आहे, पण आतमध्ये बघा देव आहेत असे ठेवलेले. असे यांचे गावदेव आहेत इथे. बघा दिसतंय क्लिअर, बघून घ्या. मस्त दर्शन घ्या तुम्ही माझ्यासोबत. केदारलिंग महाराज. आणि असं मंदिर इथे. आणि असं इथे बनवलेलं आहे. आणि समोरच नंदी महाराज. हे असं आजूबाजूला इथे परिसर. इथे पण पाषाण आहेत ना हे.
महेशच्या वडिलांचा आज बड्डे आहे तर केक कापायचा आहे. हे महेशचे मामा महेश. आता बड्डे बॉय येतील बाहेर केक कापायला. आणि ह्या काकांचा पण बड्डे. गावचे पाटील. फोटो काढू जरा. चालू आहे व्हिडिओ. चला चला करा कापा. अरे आरती आरती बघा रेडी. कापूया. पुढे बघा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर काका. हॅपी बर्थडे टू यू. एकमेकाला भरवा. एकमेकाला भरवतो पाटला. पाटील तुम्ही भरवा घेऊन मला भरवा. घेतला सगळ्या भरवजा बाबाला. बाबाला भरवजा. हे सगळ्या याडा येतो सगळ्या तुझा. वो हे पकडा. थांब थांब असं उलटे वो थांबा थांबा चालू कर. आता दिसेल. हा ते मच्छी पण काहीतरी मोठं शौर्य बाबू. शौर्य का शौर्य. थांब बाबा फोटो काढतोय का. टाइम नाही बोलतो का फटाफट. चला आता आम्ही चाललो सचिनच्या गावाला. कुठे नाही गावाचं नाव काय एरडवला पाचलच्या इथून पुढे. आणि महेशच्या आईने काम दिलं आहे. पाचल मार्केटला आल्यावरती काम आहे काहीतरी घ्यायचं आहे. त्यांना फोन करायचा आहे म्हणून मी व्हिडिओमध्ये आताच बोलून ठेवतो. मला लक्षात राहिलं पाहिजे. महेश गाडी चालवतो फक्त. डाकू बांधला डाकू दिसतोय. पाचल मार्केट. असं सर्व मार्केट आहे इकडे. बघा गाड्या कशा पण घुसतात इकडे. हा पूर्ण मार्केट आहे पाचलचा. सगळं भेटतं इकडे. लस्सी प्यायला. भावाची तब्येत खराब झाली. सकाळपासून 2 गोळ्या खाल्ल्यात. तरी पण अजून मेहनत चालू आहे त्याची. म्हणून आता हे थांबण्यासाठी लस्सी. मार्केटिंग फुकटची मार्केट. आम्ही पोहोचणार लवकरच एरडवला. एक 5 मिनिटावरतीच आहे. बघूया सचिन आलाय खाली वाट बघतोय आमची. सचिनच्या गावात जाण्याचा रस्ता बघा. समोर असा डोंगर. आम्हाला घ्यायला
चड्डीवरती. तुमचे आहेत कदम? ही शाळा आहे तर कदम थोडे सचिनचे. हे बहुतेक मला वाटतं अर्ध गाव सचिनच्या नावावरती असेल. हे गुरुदत्तांचं मंदिर इथे सचिनच्या गावी जाताना. आणि हे असे रस्ते बघा. इकडचे आमदार खासदार जे कोण असेल माझे व्हिडिओ बघत असेल त्यांनी कृपया रस्त्याचं काम करून द्या. इथे एरडव गाव पाचलच्या इकडे. आणि सचिन पांचाळांना भेटलं तरी चालेल, त्यांचं गाव आहे. मस्त घर आहे इथे आतमध्ये. इथे त्यांच्याकडे मामाचं. चला आता सचिनच्या घरी जाऊनच भेटूया. सचिनच्या इथे पोचलोय आणि सचिनसाठी बघा खाऊ घेतलंय. सचिन हा हे सगळं एकटा खाणार आहे. सचिन बाळा त्यासाठी खाऊ घेतलंय. हे आमच्या मित्राचं घर सचिनचं. हा आमचा मित्र सचिन. इकडे बघ आहे कर, इकडे बघून कर ना. आणि इथे यांची घरगुती विहीर आहे. या विहिरीचं एकदम गोड पाणी आहे. आत्ताच आम्ही पियालो. बघा इथे आजूबाजूला कुठला पक्षी आहे रे? कुठे दिसत नाही तो. गरुड महेशच्या क्लिअर दिसेल. महेश तुझ्यामध्ये आता आम्ही आलो सचिनच्या मंदिराच्या गावाचं मंदिर. आणि इथे पुढे गेल्यावर अनुष्पा घाट कोल्हापुरी मार्गे जाणारा. आणि मंदिर कोणतं आहे सचिन देवाचं? शंकराचं. बघूया आतमध्ये. हा एंट्रन्स आहे. श्री गांगेश्वर प्रसन्न. चला मंदिरात जाऊया. समोर असे नंदी महाराज आणि अशी समोर मूर्ती. या असं आतमध्ये शंकराची पिंड आहे. आणि इथे गणपती बाप्पा. आणि हे असं आतमध्ये जुनं मंदिर लाकडातलं. समोर इथं नंदी महाराज. आणि यांच्या ट्रॉफ्या जिंकलेल्या.